मुक्त करणार आहोत। माझ्या गावाकडं ज्यांच्या गावात ज्यांच्या घरात चप्पल नव्हती त्यांच्या घरापुढे आज ऑडी नावाची गाडी उभी आहे आणि ज्यांच्या गळ्यामध्ये 50 पैशाचा करगोटा नव्हता त्यांच्या गळ्यामध्ये 100 तोळ्यांची गोफ आहे। पण ती कशी आलेली आहे तेच माझ्या कवितेत मी मांडलेलं आहे। माझ्या कवितेचं नाव आहे गोफ। गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात, गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात, पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, उद्या रक्त येईल डोळ्यात। काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल, काळ्या आईच्या तळतळीचा हा दागिना किती दिवस जाईल। अरे हाच सोन्याचा हार उद्या गळ्यातला फास होईल, उद्या गळ्यातला फास होईल। दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण। बहिणीचा हक्क सोड करून घेतला म्हणून मनातल्या मनात किती भयानक असतो आपण। अरे बापाचा अंगठा मिळावा म्हणून कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण, कधी कधी आईचंही कुंकू पुसतो आपण। जन्माच्या 7 बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय, जन्माच्या 7 बाऱ्यावर बोजा चढला काय आणि उतरला काय। जित्या माणसांच्या काळजातच बघा ना इथं किती फेरफार झालाय आणि त्याच कागदाच्या तुकड्यासाठी काळजांच्या तुकड्यावर बघा ना इथं किती वेळा वार झालाय। अरे नाळ तुटल्यानंतर पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लाद, तसंच चाललंय ना आज। पोटच्या लेकरांनीच मारावी आईच्या पोटावर लाद, तसंच चाललंय ना आज। वंशाच्या दिव्यांनीच बघा ना विझवून टाकली आहे वंशाची वाट। आमच्याकडे सेज आहे, सेज साठी आमच्या जमिनी घेतल्या आणि लवासासाठी पण घेतल्या 2000 रुपये एकरानी, म्हणून मी पुढचं वाक्य लिहिलं। अरे सेज साठी पिळून पिळून आधी तुम्ही आमची दुभती गाय केली खाटी, सेज साठी पिळून पिळून आधी तुम्ही आमची दुभती गाय केली खाटी, आणि हिरवा शालू हिसकावून लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता आमची ओटी, लवासाच्या लुगड्यानं आता काय भरता आमची ओटी। अरे सफरातून बंगल्यात आणलं म्हणजे का सेन सड्याचं पुनर्वसन झालं, मळालेलं अंग चकाचक कपड्यांनी झाकलं म्हणजे का अंतःकरणावर पडलेल्या सुरकुत्यांचं जागतिकीकरण झालं। ज्या दिवशी आपल्या गावाचं टाउन झालं, ज्या दिवशी आपल्या गावाचं टाउन झालं त्याच दिवशी बघा ना माणसाचं मार्केट किती डाऊन झालं, माणसाचं मार्केट किती डाऊन झालं। आता अजून पण आपली भूक आहे तशीच आहे, आपली भूक आहे तशीच आहे, पण आपली भाकर बघा ना कशी चकाचक मॉल मधल्या काचेमध्ये करपून गेली। आभाळा एवढी होती आपली तहान, ती सुद्धा एका बाटलीत झिरपून गेली। आता सायबर कॅफेत मांडीवर बसून चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास, चिमण्या पिल्लांनी आईला कसा मागायचा चुलीवरचा घास। अत्तराच्या बाटलीत सांगा ना भरून ठेवता येतो का मातीचा वास, भरून ठेवता येतो का मातीचा वास। आता येऊ द्या कुणाचं पण राज्य, होऊ द्या कुणाची पण हवा, तुम्ही मंगळावर जावा, तुम्ही चंद्रावर जावा, तुम्ही पैशांचे पंख लावा, पण एक मात्र लक्षात ठेवा, उंच उंच उडायला जशी शिकवते माती, उंच उंच उडायला जशी शिकवते माती, खोल खोल गाडायला पण तिला नसते कुणाची भीती, तिला नसते कुणाची भीती। तुम्हाला गाडलंय तुम्हाला नाही गाडलंय तुम्हाला माहितीये, पण आता शेवटचे 4 शब्द तुमच्यासाठी की घट्ट विणावं पण ऋतू नाही कधीच। क्या बात। इतक्या वेळा मी बोललो तुम्हाला काहीच वाटलं नाही, काही जिव्हारी लागण्यासारखं होतं पण तरी काय वाटलं नाही। घट्ट विणावं पण ऋतू नये कधीच, धागा धागा गुंफावा पण गुंतू नये कधीच, असा धरावा हात जो सुटू नये कधीच, आणि एक नातं असं जे तुटू नये कधीच, तुटू नये कधीच। पुढच्याही वर्षी दुसरे कवी बोलवा पण कवी संमेलन ठेवा आणि हे नातं कधी तोडू नका। आता फक्त आमचा मोठा दादा नाही, खरं तर हे मंगळवेढ्याचं